मोठी जबाबदारी आहे ही. ती जबाबदारी पार पाडण्याची वेळ आलेली आहे सर सेनापती. हंबीरराव, महाराणी सोयराबाई साहेबा यांचा निरोप घेऊन आलोय आम्ही तुमच्यासाठी. निरोप कसला? फरमान म्हणा. कसलं? युवराज राजारामांचा राज्याभिषेक करायचा आहे. कसं आहे, महाराज गेलेले असल्या कारणानं काय म्हणाला अनाजी पंत? महाराज गेलेले असल्या कारणानं महाराज गेले. अनाजी पंत, जोवर क्षितिजावर सूर्य वर येतोय तोवर सह्याद्रीच्या कुशीतून महाराज रोज उगवणार. या मातीत पेरलेल्या बीजाला जोवर हिरवा अंकुर फुटतोय तोवर या मातीतून महाराज रोज डोकावणार. जय भवानी. आलं ना आपसुकच समद्यांच्या तोंडातून जय शिवाजी. इथून पुढे जय भवानी म्हटल्यावर जो जो जय शिवाजी म्हणणार त्या प्रत्येकात आपल्याला महाराजच दिसणार. आणि तुम्ही म्हणता महाराज गेले. अनाजी पंत, तुमच्या आमच्या सारख्यांच्या पिढ्या येत जात राहतील हो, पण छत्रपती नावाचं वादळ या मातीत रोज घोंगावणार. भावनिक होत आहे सर सेनापती. कसं आहे, भावना वेगळी, परिस्थिती वेगळी. निघा तुम्ही. काय म्हणालात? निघा तुम्ही. तुमच्याच सख्या भाच्याचा राज्याभिषेक करायचा आहे, त्यामुळे संभाजी नावाची अडचण. महाराज म्हणा. हा? संभाजी महाराज असं म्हणा. हे बघा, तुम्ही ज्यांना महाराज म्हणताय त्यांना पकडण्याचं राजफरमान मी घेऊन आलोय. बरोबर ना मोरोपंत? बरोबर आहे. आणि तुम्ही जर तसं केलं नाहीत तर तुम्हाला पकडण्याचं दुसरं राजफरमान माझ्याकडे आहे. राजफरमान आहे ते. माझी फौज घेऊन माझ्यावरच आला सोयरा शेमण्या. हे बघा, तुम्ही संभाजीला अटक करा आणि महाराज म्हणा. अनाजी पंत, हंबीरराव म्हणतायत तसं शंभूराजांना महाराज म्हणा. का? कशाला विषय वाढवताय? काय चुकी त्यांचं? महाराज म्हणा. हे बघा, आता आपले महाराज राजाराम महाराज, परवापासून तुम्हालाही त्यांनाच मुजरा करायचा आहे. उद्या राजाराम महाराज झाले तर सरसेनापती या नात्यानं मानाचा पहिला मुद्रा मी घालेन. तू आत्ता शंभूराजांना महाराज म्हण. नाही म्हणणार. अनाजी पंत, शंभूराजे न्याय करा. महाराणी सोयराबाईंच्या मनात तुमच्याबद्दल विष घालून तुमच्या अटकेचा प्रयत्न केलाय पंतांनी. शंभूराजे वय, हुद्दा, स्वराज्याप्रती यांचं योगदान याचा कुठलाही विचार न करता न्याय करा. पुन्हा साधा नाही. पंतांची तलवार आणि बुद्धी नेहमीच स्वराज्य निर्मितीसाठी झिजली आहे. वैयक्तिक राग लोभांपायी स्वराज्य दावणीला का बांधायचं? यांच्यात काहीतरी होतं म्हणून तर आबासाहेबांनी यांना इतक्या महत्वाच्या पदावर बसवलं. नव्या मंत्रिमंडळात देखील यांना तोच मान मिळेल जो आबासाहेबांनी यांना दिला. चालेल पंत? जी महाराज. पंत, फक्त ही शेवटची चूक असू द्या, कारण संभाजी गुन्हा एकदाच माफ करतो, नंतर गुन्हेगार साफ करतो.